मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 केंद्र सरकारने मोलॅसिस, ज्यूस व सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठवल्याची माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे। आज केंद्र सरकारने 6 डिसेंबर 2023 ला मोलॅसिस पासून बी हेवी मोलॅसिस आणि ज्यूस आणि सिरपचं जे मोलॅसिस असायचं त्यापासून इथेनॉल करण्यासाठी 6 डिसेंबरला केंद्र सरकारने एक स्टे दिला होता किंवा बंदी घातली होती आणि आम्ही गेले अनेक महिने ह्याचा पाठपुरावा करत होतो। राष्ट्रीय सहकारी साखर संघामार्फत आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांना भेटलो, पेट्रोलियम मिनिस्टरला भेटलो, पत्र दिलं आणि आज मला आनंद वाटतो की आत्ता काही तासापूर्वी केंद्र सरकारने ती बंदी उठवलेली आहे आणि आता 24-25 ला जो गळीत हंगाम आता होणार आहे त्यामध्ये ज्या ज्या कारखान्यांकडे डिस्टिलरी आहे त्या कारखान्याला बी हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल काढायला आणि सिरप आणि ज्यूस पासून इथेनॉल काढायला जी बंदी होती 6 डिसेंबरच्या ऑर्डरची, ती बंदी आता उठलेली आहे आणि मला असं वाटतं एक अतिशय चांगला निर्णय झालेला आहे। राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या पाठपुराव्याला यश आलं आणि मला वाटतं ह्या देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा खूप मोठा दिलासा मिळणार आहे। कारण 24-25 चा जो गळीत हंगाम जो ऑक्टोबर-नोव्हेंबरला सुरू होणार आहे त्या गळीत हंगामामध्ये आपल्याला साखरेपेक्षा इथेनॉलला दर चांगला मिळेल आणि शेतकऱ्यांच्या ऊसाला दर सुद्धा आपल्याला चांगला देता येईल आणि म्हणजे एक अतिशय चांगला निर्णय झाला। मी त्याचं राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या वतीने मी त्याच्या निर्णयाचं स्वागत करतो। मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब, मोदी साहेब आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो। वास्तविक पाहता सिरप आणि बी हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल करण्यासाठी जवळपास 50,000 कोटीपेक्षा अधिक रकमेची गुंतवणूक ही सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यामध्ये केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणेच केली होती, परंतु हा साखरेचा तुटवडा भासेल का काय अशा माध्यमातून ज्यावेळी बातम्या पुढे आल्या आणि त्यामुळे हा बॅन होता, बंदी होती, ती आता उठवलेली आहे आणि ह्याचा निश्चितच ह्या देशातल्या 5 कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। मी केंद्राचं अभिनंदन करतो।